नमस्कार आवाज महाराष्ट्राचा. आनंदनगर देवदूत आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या तरुणीची छेडछाड. आनंदनगर परिसरातील देवदूत आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीने संबंधित क्लिनिकमधील डॉक्टरवर छेडछाडीचे गंभीर आरोप केले आहेत. सदर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते विशाल उभे व सचिन शिळमकर यांनी या प्रकरणाची दखल घेऊन या मुलीला योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार क्लिनिकमध्ये काम करत असताना डॉक्टरांकडून वारंवार अश्लील शेरे, गैरवर्तन व मानसिक त्रास दिला जात होता. नमस्कार, जय शिवराय. प्रथमतः आपण ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो आणि अशा महाराष्ट्र राज्यामध्ये जर मुलींवरती अतिप्रसंग किंवा छेडछाडीचे प्रकार होत असतील, आज आपण बघितलं असेल दुपारच्या मी ॲक्च्युली तिथं जात असताना सेंगर रोडला सेन सिटीचा जो रोड जातो त्या रोडवरती देवदूत म्हणून एक क्लिनिक आहे. त्या क्लिनिकमध्ये डॉक्टर गणेश कुमार पाटील म्हणून जे कार्यरत आहेत किंवा ते स्वतः बघतात तर त्यांनी काय केलं, 8 दिवसापूर्वी एक मुलगी कामाला लावली होती. तर ते जे मुलगी काम करत असताना तिच्यावरती म्हणजे थोडंसं ते जो काही प्रसंग करण्याचा प्रयत्न करत होते, आज त्यांनी अस्तित्वात म्हणजे आज खरोखर करून दाखवला. आणि तो खरोखर करत असताना आम्ही त्याच्यावरती वॉच ठेवूनच होतो आणि तो आज पकडला गेलाय. आम्ही सिंहगड पोलीस चौकीमध्ये त्याला घेऊन आलेलो आहे. त्याच्याविषयी तक्रार नोंदवलेली आहे. आज पोलिसांनी जर त्याची तक्रार आणि त्याच्यामध्ये जर काही हस्तक्षेप नाही केला तर आम्ही त्याच्यावरती 100% कारवाई करू. आम्ही इथं आंदोलन करू. आमचा शेवटचा निर्णय असणार आहे. नमस्कार, मी विशाल दत्तात्रय उभे. आज दुपारी आपल्या इथे सनसिटी रोडवरती एक 18 ते 20 वर्षातल्या मुलींबरोबर एक क्लिनिक आहे आपल्या इथं देवदूत नावाचं. गणेश कुमार पाटील नावाचे डॉक्टर आहेत, आयुर्वेदिक दवाखाना चालवतात. तर आपल्या म्हणजे ज्या गरीब घरातल्या मुली असतील तर त्यांना काही घरच्या काही अडचणी असतील तर इतरत्र काय बघण्यापेक्षा आपण एक प्रतिष्ठेची एक चांगल्या प्रकारची नोकरी बघू आणि घराला हातभार लावून काहीतरी काम करू आणि आपला कसा घराला घर चालू किंवा खर्च कशा प्रकारे करून या हिशोबाने त्या क्लिनिकमध्ये कामाला येतात किंवा छोट्या मोठ्या प्रकारच्या नोकऱ्या करतात, ज्याने आपल्याला समाजामध्ये मान सन्मान भेटेल अशा प्रकारे. तर आपल्या इथे सनसिटी रोडला देवदूत नावाचा एक दवाखाना आत्ता गणेश कुमार पाटील या व्यक्तीने म्हणजे डॉक्टर सांगणाऱ्या व्यक्तीने सुरू केला. तिथे काम करणारी एक तरुणी तर दवाखान्याचं थोडंफार रिन्युएशनचं काम सुरू होतं. तर त्याच्या बहाण्याने तिला बोलून तिच्याबरोबर अतिप्रसंग करायचा त्यांनी प्रयत्न केला. त्या संदर्भात त्या तरुणीने मला स्वतःला वैयक्तिक संपर्क साधला आणि तिने सांगितलं की दादा असा प्रसंग माझ्याबद्दल घडला आहे, तर आपल्याला काय करता येईल. तर त्या संदर्भात आपण सिंहगड पोलीस चौकीला साहेबांकडे कंप्लेंट दिली आणि तक्रार दिली आहे. तर आता पोलीस चौकी त्यापुढे कसा हे घेते आपण पाहू आणि त्या देवदूतला काही ना काहीतरी योग्य प्रकारे समज देऊन आपण हा विषय करू आणि सरकार अशा डॉक्टरांना डिग्र्या कशा देत आहे याचाही आपण खुलासा करू आणि पुढे देवदूत कशा प्रकारे क्लिनिक चालवते याची आपण खबरदारी करू.